रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवार यांची भेट। अजित पवार आणि फडणवीसांची बंद दाराआड 1.5 तास चर्चा। नागपूरहून आलेले फडणवीसही थेट वर्षावरच्या बैठकीमध्ये। ओबीसी शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। दुपारी 4 वाजता भेट होणार असल्याची माहिती। छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी। भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष। शरद पवार आजपासून पुन्हा 3 दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाराणसी दौरा। 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान योजनेचा हप्ता जारी करणार। मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजा तर गंगा आरतीतही सहभाग। भाजपच्या कोर कमिटीची आज नवी दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। वायनाडची पोटनिवडणूक प्रियंका लढवणार। राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार। मणिपूरबाबत अमित शहांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार। हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे शहांचे निर्देश। नीट परीक्षा वादासंदर्भात आता सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। परीक्षेतल्या गडबडीबाबत चौकशीची मागणी। आज दिल्लीमध्ये आप आंदोलन करणार। मुंबईसह राज्यभरामध्ये म्हाडा 13,000 घरं बांधणार। पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूरमध्ये घरं बांधण्याचा म्हाडाचा प्लॅन। रील बनवण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू। ड्रायव्हिंग येत नसूनही कार चालवण्याचा प्रयत्न। कार डोंगरावरून थेट दरीत कोसळली। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातली घटना। पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडीजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातातल्या मृतांचा आकडा 15 वर। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। एअर इंडियाच्या बंगळुरू सॅन फ्रान्सिस्को विमानातील प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणामध्ये सापडलं ब्लेड। भाज्या चिरताना चुकून मशीनचं ब्लेड पडल्याची एअर इंडियाची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।